नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त. सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यात सर्वांना सहकार्य करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्यात फेब्रुवारी 2023 पासून पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करता येणार. 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं प्रारंभ. नाशिक पुणे महामार्गावर 3 वाहनांच्या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका, परभणीत 6.3 तर औरंगाबाद इथं 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची काळजी घेण्याची आवश्यकता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्या काल उत्तराखंडमध्ये मसूर इथं लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 97व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होत्या. आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करताना समाजातल्या वंचित घटकांना समोर ठेवून निर्णय घेण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवण्यात सर्वांना सहकार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी केलं आहे. आजच्या जागतिक मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ते काल राज्यसभेत बोलत होते. सर्वांसाठी सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय हा यंदाच्या मानवाधिकार दिनाचा विषय आहे. भारतानं मानवाधिकाराला दिशा देण्यासाठी अनेक पावलं उचलली. कोविड प्रादुर्भावाच्या काळात सर्वांचं लसीकरण आणि खाद्य सुरक्षा हे याचं सर्वात मोठं उदाहरण असल्याचं धनखड यांनी म्हटलं आहे. समान नागरी संहिता तयार करण्यासाठी राष्ट्रीय निरीक्षण आणि अन्वेषण समितीचं गठन तसंच देशभरात कार्यान्वयासाठी काल राज्यसभेत एक अशासकीय विधेयक सादर करण्यात आलं. भाजप खासदार डॉ. करोडीलाल मीणा यांनी हे समान नागरी संहिता विधेयक 2022 सादर केलं. 63 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने तर 23 सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. डाव्या पक्षाच्या खासदारांनी हे विधेयक घटनाविरोधी असल्याचं सांगत ते परत घेण्याची मागणी केली. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल तसंच अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही हे विधेयक असंविधानिक आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध असल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विधेयक सादर करणं हा प्रत्येक सदस्याचा अधिकार असल्याचं सांगत सर्व सदस्यांना विधेयक सादर होऊ देण्याचं आवाहन केलं. त्यानंतर मतदान होऊन हे विधेयक सदनासमोर सादर झालं. देशात सध्या 22 गतिशक्ती कार्गो टर्मिनल सुरू करण्यात आले असून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत देशभरात अशी 100 टर्मिनल सुरू करण्याचं उद्दिष्ट निर्धारित आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सध्या देशभरातून कार्गो टर्मिनलसाठी 125 अर्ज आले आहेत. त्यापैकी 79 टर्मिनलसाठी मान्यता दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. संसद तसंच विधिमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासंदर्भात घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीच्या गरजेवर केंद्र सरकारनं भर दिला आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशभरात आणखी 300 वन स्टॉप सेंटर उघडले जाणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. महिलांसंदर्भातल्या गुन्ह्यांची संख्या अधिक असलेल्या किंवा भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही केंद्र सुरू केली जातील. सध्या देशभरात अशी 730 केंद्र कार्यरत आहेत. सरकारनं काल लोकसभेत 4 घटना दुरुस्ती विधेयक सादर केली. यामध्ये 2 विधेयकं तामिळनाडू आणि कर्नाटकात अनुसूचित जमातींच्या यादीत दुरुस्तीची तर 2 विधेयकं हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींच्या यादीत काही समाजाचा समावेश करण्याशी संबंधित आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत देशभरात खेलो इंडिया अंतर्गत 1000 केंद्र सुरू होतील असं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे. ते काल लोकसभेत याबाबतच्या चर्चेला उत्तर देत होते. यापैकी 733 केंद्रांना यापूर्वीच मंजुरी दिल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. खेळांसाठीच्या पायाभूत आराखड्यात सुधारणेवर लक्ष दिलं जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित विधानाप्रकरणी राज्यपालांविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री वाटत असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळानं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळानं त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसंच काँग्रेसच्या खासदारांचा समावेश होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल हायपरसॉनिक व्हेकलची यशस्वी चाचणी घेतली. ध्वनीच्या 5 पट वेगानं भरारी घेणारं हे हायपरसॉनिक व्हेकल म्हणजे विमान, अंतराळयान किंवा क्षेपणास्त्रही असू शकतं. या व्हेकलने चाचणीत आवश्यक ते सर्व मापदंड साध्य केले असून यामुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राला अधिक बळ मिळेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर इथे विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो रेल्वेमधून तसंच समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात उद्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी तयार आहे. त्याचं लोकार्पण होत आहे. जुलै 2023 पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन आहे. राज्यात पोलीस भरतीसाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकतील अशी माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली. यासंबंधीचा नियम फेब्रुवारी 2023 पासून लागू होईल. तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी नियमावली बनवण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर गृह विभागानं सदर भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही तृतीयपंथीयांना सेवेत सामावण्यासाठी याबाबतची तरतूद नसल्याची तक्रार याआधी करण्यात आली होती. 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं प्रारंभ होत आहे. संत रामदास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातल्या महादंबा साहित्य नगरीत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनापूर्वी सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर माजी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या 2 दिवसीय साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, बालमेळावा आदी कार्यक्रम होणार आहेत. उद्या सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार आहे. औरंगाबाद इथं उभारण्यात आलेल्या वंदे मातरम सभागृहाचं काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं. हे सभागृह विकासकाराच्या चळवळीचं केंद्र व्हावं असं अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. 2 एकर परिसरात उभारलेल्या या सभागृहाची 4 मजली इमारत असून यामध्ये 2 सभागृह, एक आर्ट गॅलरी, एम्पी थिएटर, अतिथी कक्ष, प्रदर्शन केंद्रासह अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. पैठण इथल्या संत एकनाथ महाराज संतपीठाच्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचं वितरण काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. संतपीठाच्या पायाभूत सुविधांसह इतर उपक्रमांसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. विद्यापीठानंही सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून निधी उभारण्याच्या सूचना पाटील यांनी यावेळी केल्या. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संतपीठाच्या वसतिगृह आणि इतर इमारतीची दुरुस्ती तसंच इतर सुविधांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देणार असल्याचं यावेळी सांगितलं. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नरजवळ मोहदरी घाटात काल सायंकाळी झालेल्या 3 वाहनांच्या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक इथले 8 विद्यार्थी संगमनेर इथून परतत असताना मोहदरी घाटाजवळ त्यांच्या 4चाकी गाडीचं टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून गाडी प्रथम दुभाजकाला आणि नंतर इतर 2 4चाकी गाड्यांवर आदळून हा अपघात झाला. मृतांमध्ये 2 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थिनींचा समावेश आहे. अपघातातील जखमींना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
औरंगाबाद शहरातल्या MIDC परिसरात काल सकाळी शाळेची बस आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात 15 डिसेंबरपर्यंत हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून 500 किलोमीटर अंतरावर निर्माण झालेल्या मॅन-2 चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचं वेधशाळेतर्फे सांगण्यात आलं आहे. राज्यातही 15 डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागात हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान थंडीचा कडाका 2 दिवसांपासून वाढला असून काल परभणीत सर्वात कमी 6.3 अंश तर औरंगाबाद इथं 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काल नाशिक जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस तर धुळे जिल्ह्यात 7.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. रब्बी पिकांवरही या वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 29 आणि 8 जागांची तसंच 38 अभ्यास मंडळांची निवडणूक प्रक्रिया आज होणार आहे. या निवडणुकीसाठी बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी 5 तर जालना जिल्ह्यात 2 केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. 13 तारखेला या मतदानाची मतमोजणी होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 20-20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघानं 11 चेंडू आणि 9 फलंदाज राखत जिंकला. भारताच्या संघानं 20 षटकात 5 बाद 172 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघानं हे लक्ष्य 11 चेंडू बाकी असताना साध्य केलं. दरम्यान याच मैदानावर रविवारी दुसरा T20 सामना खेळवला जाणार आहे. इतर सामने 14, 17 आणि 20 डिसेंबर रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. बँकॉक इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताच्या HS प्रणॉयनं डेन्मार्कचा गतविजेता व्हिक्टर ॲलेक्सन याचा 14-21, 21-17, 21-18 असा पराभव केला. या स्पर्धेत प्रणॉय हा भारताकडून सहभागी झालेला एकमेव बॅडमिंटनपटू आहे. फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिल्या सामन्यात क्रोएशिया आणि दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनानं विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या सामन्यात क्रोएशियानं ब्राझीलवर पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 अशा फरकानं तर दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिना संघानं नेदरलँडवर पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 अशा फरकानं विजय मिळवला. आज रात्री उपांत्यपूर्व फेरीत 8:30 वाजता मोरक्को आणि पोर्तुगाल यांच्यात आणि मध्यरात्री इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात सामना होईल. आर्य संगीत प्रसारक मंडळाचा यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार पंडित उपेंद्र भट यांना जाहीर करण्यात आला आहे. 51,000 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून पुण्यात 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या 68व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात उपेंद्र भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारी योजना लागू करताना पर्यावरण सुरक्षेची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्यात फेब्रुवारी 2023 पासून पोलीस भरतीसाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करता येणार. 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं प्रारंभ. नाशिक-पुणे महामार्गावर 3 वाहनांच्या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका, परभणीत 6.3 तर औरंगाबाद इथं 7.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद AIR न्यूज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.